मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा 10 जिल्ह्यांना फटका, विदर्भ आणि मराठवाड्यात 18 बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारी. मुंबईत पावसानं विश्रांती घेतली तरी समुद्राला मोठं उधाण, चौपाट्यांवर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुणे मोशी दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, सुरक्षा विषयक नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश. युरोपच्या धर्तीवर काळा घोडा परिसराचा कायापालट, काळा घोडा आर्ट अव्हेन्यू ठरणार पर्यटकांचं आकर्षण. जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांकात भारत 176व्या स्थानावर, हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न चिंताजनक. रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांना एफडीएचा दणका, 38 संस्थांवर कारवाई, 4 परवाने कायमस्वरूपी रद्द. मुंबईतील रुग्णालयांमध्ये एक रुग्ण एक नातेवाईक पद्धत लागू करण्याची मागणी, रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी महापौरांचं आयुक्तांना पत्र. आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा बोजवारा, 3.5 महिन्यात 327 तक्रारी दाखल. बातमीपत्राला सुरुवात करतोय. मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर मोठी बातमी आपण पाहतोय. मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. तर सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. बघा, आज 12 वाजता सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार. मी आत्ताच त्यांच्याशी बोलत. आज 12 वाजता त्या पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सविस्तर चर्चा करतात. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस या बिला संदर्भात, हे तुम्ही त्यांना जर विचारलेत आज तर ते योग्य ठरेल आणि त्या पूर्ण तयारीनिशी आज आहे. वीस तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत. या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे. मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. तर मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाला. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार असल्याची सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. तर 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाला तर पाठिंबा देणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. या क्षणाची मोठी बातमी. डिलिमिटेशन विधेयकाला
एनसीपी शरद पवार पक्षाकडून पाठिंबा दिला जाणार आहे, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपल्याला माहिती आहे की खासदार सुप्रिया सुळे यांनी आज काही प्रसारमाध्यमांना सकाळी अशी माहिती दिलेली आहे की त्यांनी जे काही गेल्या वेळेचं बिल होतं त्या बिलाच्या तुलनेमध्ये नवीन बिलामध्ये जर 50% मतदारसंघ वाढवून देण्याचा निर्णय झाला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ. कारण गेल्या वेळेचं जे विधेयक होतं जे विरोधकांनी हाणून पाडलं होतं ते लोकसंख्येच्या आधारावर होतं आणि त्यामुळे ज्या ठिकाणी लोकसंख्या अधिक वाढलेली आहे त्या राज्यांना त्याचा फायदा, तर ज्या राज्यांनी आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली अशा केरळसारख्या राज्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावे लागणार होते. परंतु मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी 50% जागा वाढवून देण्याच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला आणि जर त्याचा अंतर्भाव नवीन बिलमध्ये केला गेला किंवा बिलाच्या सुधारणा करून तसं जर बिल आणलं गेलं तर त्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असेल असं सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता महिला विधेयकाला तर कधीही कुठल्याही राजकीय पक्षाचा विरोध नव्हताच. त्यामुळे महिला विधेयक आणि त्याचबरोबर सीमांकनाचं हे जे नवीन 50% जागा वाढवून देण्याचं जर विधेयक आलं तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. राष्ट्रवादीतील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं घडामोडींना वेग आलाय. दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुमारे तासभर झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. ते काय वर्ल्ड कप चालू आहे फुटबॉलचा, तिथे प्रफुल्ल पटेल आहे. ते कालच्या बैठकीला होते की नाही त्याविषयी माझ्या मनात शंका आहे. प्रफुल्ल पटेल नेहमी वर्ल्ड कप फुटबॉलसाठी परदेशात जातात, ते नसावेत. जयंतराव पाटील भेटण्यामागचं कारण जे आहे हे त्यांच्या मतदारसंघातला एका नगराध्यक्षाला अत्यंत बेकायदेशीरपणे डिस्क्वालिफाय करण्यात आलं. लोकातून निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्याच्या इस्लामपूर भागाचा, आणि कलेक्टरने तिकडल्या अत्यंत बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं त्याला बरखास्त केलं. आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. माझ्या माहितीप्रमाणे ते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्या विषयावर त्यांनी तक्रार केलेली आहे, चर्चा केलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून भाष्य केलेलं आहे. जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही नियोजित भेट होती अशी माहिती समोर आली आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र केल्यासंदर्भात या संबंधित विषयासाठी मंगळवारी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आता समोर येत आहे. तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचीही माहिती मिळते. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही.